आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। शिरोळ तालुक्यातील महापूर नियंत्रणासाठी 8 दिवसात बैठक लावतो। पालकमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन। गेली 20 वर्ष शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसत आहे। 2019 पासूनच्या 5 वर्षात 3 वेळा महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। महापूर नियंत्रणासाठी म्हणून सरकारने गेल्या 20 वर्षात 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही। महापूर येऊन गेल्यावर नुकसान भरपाई म्हणून दिली जाणारी रक्कम ही अत्यंत तोकडी देऊन सरकारने पूरग्रस्तांची चेष्टाच केली आहे। वारंवार येत असलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्ज घेतले आहे। तसेच महापूर येऊ नये म्हणून जागतिक बँक पैसे देत आहे। शहरांना प्राधान्य देऊन पूर लवकर ओसरण्यासाठी म्हणून 2 आठवड्यांपूर्वी शासन निर्णय निघाला। त्यात 1000 कोटी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीमध्ये गटारी करण्याचे धोरण समोर आले। जागतिक बँकेच्या निधीतून महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचे सरकारचे नियोजन चांगले असले तरी ते वास्तवात यायला बरीच वर्ष जाणार आहेत। पण त्यातून महापूर रोखला जाईल याबद्दल तज्ञांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत। 20 वर्षात 5 महापुरांनी शिरोळ तालुक्यातील सगळे जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा काठावरील सुपीक जमीन दरवर्षीच्या प्रमाणे नापीक होण्याच्या मार्गांवर आहे, तर काठावरील गावे भयग्रस्त झाली आहेत। सरकार जागतिक बँकेच्या निधीतून पूरमुक्तीसाठीचे गाजर आम्हाला दाखवत आहे। सरकार महापूर नियंत्रणासाठी म्हणून शिरोळ तालुक्यात कोणत्या उपाययोजना राबवणार आहे हे विचारण्यासाठी उपोषणास सुरुवात केली होती। महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्याला महापुरापासून वाचवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत? शिरोळ तालुका पूरग्रस्तांमध्ये बसतो की नाही असे पालकमंत्री यांना धनाजी चुडमुंगे यांनी विचारले। महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेने दिलेल्या 3200 कोटीमध्ये शिरोळ व पूरग्रस्तांच्या अन्य मागणीसाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढी विरोधात तसेच पूरग्रस्तांसाठी कोणती कामे करणार आहात या मागणीसाठी आज आंदोलन अंकुश संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती। यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन याबाबत चर्चा केली। 8 दिवसांमध्ये संबंधित विभागाबरोबर बैठक लावण्याचे उपोषणकर्त्या पूरग्रस्तांनी सांगितले। तालुक्यात पूर नियंत्रणासाठी कोणती कामे करणार आहात यावेळी आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, नागेश काळे, संभाजी शिंदे, संजय चौगुले, भारत ढाले, दत्तात्रय जगदाळे, बंडू होगले, पप्पू मुंगळे, अजिन हेरवाडे उपस्थित होते। केबी न्यूजसाठी शिरोळहून सुभाष गुरव।